देवाला नैवेद्य काहीतरी करू शुभार्य शंकरा गजबदना देवन बभुआ की बेल तवरा शुभार्य शंकरा गजबदना देवन कोणाची पूजा करते? मी महादेवाची पूजा करते. महादेव महादेव अगं मी कोण आहे तुला समजत नाही. अरे दादा तू आहेस तरी कोण आणि माझी वाटावर आहेस तरी कोण तू? अगं राणे अगं ह्या देवाची काय पूजा करती? देव तुला काय करणार आहे? मी कोण आहे? अगं माझ्या संगत चाल तुला माझ्या राजवाड्यात ठेवतो आणि सुखाने तुला आनंदाने नांदवितो. मी तुला राजवाड्याची मागणी नाही हे असं काही याबद्दल बोलू नका. कसलं बोलायचं आहे? अगं ह्या देवाची पूजा करून तुला देव काय देणार आहे? अगं माझ्या संगत चाल माझ्या राजवाड्यात तुला आनंदाने नांदवितो. तुला नाही आम्हाला जमणार नाही. म्हणजे तू तशा ऐकणार नाही. तुला जबरदस्तीने माझ्या संग नेईल आणि तुला माझ्या प्रेमाची भक्त नाही देवा देवा वाचवा. बापरे देवा तू कोण आहे आणि एवढ्या घोर अनंत वर्गाला येऊन आमच्या हाताला मारायचे अत्याचार करतोस? तू कोण आहेस? कोण आहे? वा
आहे तू कोण आहे मला सांग बरोबर आहे म्हणजे तू तालुक्यातून भांडण घालायचा पापी चंद्र ज्या मार्गाने आला त्या मार्गाने जा कारण ही एक मानवशी आहे मानवशी जातीचा करताना तुमच्या जीवाला लाज वाटत नाही का कोणासमोर बोलतो लाज वाटत आहे अरे मी ते एका स्त्रीची खेळ केलेला आहे तेव्हा माझी पटराणी करत आणि नाही झाली तर मी तिला जबाबदार पापी चंद्र बेटाचा शब्द बनवून ठेवायचा आहे नाही तर मला करायची जीभ खेचून काढीन तू एवढा आहे आणि माझी जीभ फेकायला निघाला म्हणजे स्वतःला फार मोठा सुरू समजतो म्हणायचं सुरू आहे माझ्या अजिबात कोणी देखील नाही ठीक आहे आज जर मुलगी जर पाहिजे असेल तर माझ्याशी धोरण युद्ध कर युद्धामध्ये जर विजय होईल तर असणारी मुलगी घेऊन जायचं आहे ठीक आहे कोणी म्हणजे मुली तुझं नाव बदलाचं आहे होय लहान असतानाच तुझ्या असताना आईने तुला सोडून गेलेले आहेत ठीक आहे ना आता पण तू लहान काळापासून तुला एकाच रीतीने आहे सकाळी उठायचं स्नान सध्या करायची आणि अरण्याच्या मार्गाने येऊन गोमाता रक्षण करायचं होय ना वा मुली तू किती भाग्यवान आहे माझं नाव देखील ऋतुदोष आहे मी ते देवाप्रमाणे या अरण्यामध्ये यायचं गोमाता रक्षण करायचं स्वतः स्वतःचा सांभाळ करायचा काही घाबरू नका ज्या ठिकाणी आलेली आहे काही हरकत नाहीये त्या पापी रक्षकापासून मी तुझ्या प्राण वाचवलेले आहेत होय ना तू तुझ्या मार्गाने जा आणि मला माझ्या मार्गाने जाऊ दे बा मुली चल पाहू बाबा काका आवाज येते अरे बाबा मी रस्त्याच्या दारुण्यात तुंबलेला आहे रे त्या राक्षसाने माझा प्राण घेतला आणि त्या स्त्रीला माझ्यापासून दूर केलेली आहे माझ्या हातातल्या त्या स्त्रीला हिसकून घेऊन तो ह्या हरणाच्या मार्गाने गेलेला आहे एक कर तू त्या हरणाच्या मार्गाने जा आणि त्या लुगड्याचा समाचार घे त्याचा सुखाने संसार होऊ नको जा जा
ज्या भांडवलाच्या आवडीने माझा भात दाखवून गेलाय, ज्याने माझ्या मातीच्या कंपाळावर कुंकुम तरच माझ्या बाबाच्या आत्म्याला शांती लाभेल. बाबा, तुमचं हे भेटू कधीच घाबरणार नाही. आणि ज्याने कोणी मारलंय राक्षसाचे कधी हार खाणार नाही. आणि माझ्या बाबाच्या आत्म्याला कामाला पाहतो. कोणी खून केलाय ना, त्याला पातळ झाला तरी सोबत ठीक आहे. समोर माझा भांडवल आहे, त्या ठिकाणी जायचं, माझ्या मातापतीचा विचार घ्यायचा आणि तिथून पुढे काय करायचं ते मी तुला सांगणार आहे. चल पाहू. असं म्हणताय? होय ना. चला तर. आल्या बाजूने मागायला जा. तुला माहित नाही की राक्षस काय करीन आणि काय सांगणार नाही. जा, तुला मी ओळखीत नाही. मी ओळखतो कोणाला, ज्याने माझ्या बाचा खून केलाय त्याला चालेच्या रक्तात म्हणून तुझ्या पित्याने हात कधी केल्यात ह्याची तुला जाणी नाही. राईट, तुझ्या पित्याला जगाच्या लढा केला असेल तर या ऋतूत होतो राजानच. माझ्या संग युद्ध करायची का नाहीये? अरे तुझ्यासारखाच कितीतरीच मी इलेक्शन झाले घेऊन खाले. ठीक आहे, तू तो करणार म्हणे.
उरलेलं आयुष्य सुखात घालव. अरे पापी करणारे पाप करू नका. उरलेलं अशा पुण्याच्या मार्गाला घालवा. या जगामध्ये पापापेक्षा पुण्य श्रेष्ठ आणि तेच मी करत आहे. या जगामध्ये पापापेक्षा पुण्य श्रेष्ठ आहे आणि त्याच मार्गाने चालत आहे. अरे हजारो लिटरच्या दुधाचा मिठाचा खराब नाकावा आणि त्याचा वाटोळ होता. तसं देवदिकांचं वाटोळ करण्यासाठी या देवदिकांच्या वाटेला लागणारा सोपा नाहीये. जो प्रयत्न या ऋतुभयाच्या देहामध्ये जीव आहे तो प्रयत्न मात्र आमच्या कुणी वाटेला जाणार नाहीये. काही हरकत नाहीये. शस्त्र घे आणि माझ्याशी 2 हात युद्ध कर. बाबा प्रत्येक गेलं पाहिजे आणि ही हकीकत आपल्या बाबांच्या कानावरती घातली पाहिजे. बाबा बाबा आणि भाई
बाबा 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 असं तुम्ही म्हणा ना. असं तुम्ही म्हणा ना. अरे म्हणत कोणता माहिती हरामखोरा तू साईडला बरा मध्ये मध्ये बोलायचं नाहीये. कान सोडा. कानाला माझे दिवस गेले. हरामखोर खाली बाई खाली बाई आणि बाईस आणि तुम्ही मोठी बाईस. बसतो ना. आली बस हात काढा. काय झालंय हात काढा. काय झालंय काय हात काढा. 8 वर्ष झालं हीच खरी केलेली. उलटा पालटा हाना कशी काय चावडी शिबाय नाही. बाबा तुम्हाला आनंदाची बातमी सांगायची आहे. बोल ऋतुध्वजा, जे काय तुला सांगायचं आहे ते सांग पाहू. बरोबर आहे बाबा नाही, ते त्यांच्या आईचा. मध्ये बोलायचं नाहीये. मध्ये मध्ये बोलायचं नाही. अक्कल आहे का तुला? मध्ये मध्ये बोलायचं नाही. आपण आहे ना कणाला बोलायचं. बाबा बोल ऋतुध्वजा. अरे मी त्या मार्गाला गेला असताना त्या ठिकाणी तुला चमत्कार घडलेला आहे. काय चित्कार घडणार? काय चमत्कार होय. मला वाटलं चित्कार घडणार. अरे चमत्कार आणि चित्कार ह्याचा फरक होता काय हरामखोरा. आम्ही आराम करा आणि तुम्ही बापाड करा. बाबा अरे मी त्या मार्गाला होण्याचा रक्षण करत असताना त्या ठिकाणी एक मुलगी अनाथ आहे आणि तिला माझं वचन दिलं. हे वचन सत्य करणं हे आपल्या सरकारचं कर्तव्य आहे. बरोबर आहे ऋतुध्वजा. आज तू सूर्य आहेस, पराक्रमी आहेस. एवढंच नाही तर तुझ्या हातानं देवाधिकाचे आणि साधू संतांच्या होमाचे रक्षण केलेलं आहे. हा वेळ कशाला? ती कोण आहे आणि कोण नाही ते सांग. बाबा ती अनाथ मुलगी आहे. लहान असताना तिथे असताना आई वडील तिला सोडून गेलेले आहे. आईची माया भेटली नाही की तिथे त्या कडे खांद्यावर खेळण्याचे दिवस तिथे आठवले. ती अनाथ आहे आणि आज तिने मला मनापासून भरलेलं होतं. अरे भाई ऋतुध्वजा, एक शूरवीर पराक्रमी वाघ सिंहाची शिकार करण्याचं सामर्थ्य तुझ्या हातामध्ये आहे आणि तू एका अनाथ मुलीला मनाने वरलेला आहे. परंतु काही हरकत नाहीये, कारण तू पुण्यवान आणि धार्मिक आहेस. वेळ न लावताच ब्राह्मण त्याला बोलवून घेतो आणि तुझ्या लग्नाची तयारी करतो. ठीक आहे बाबा तुमच्या हातावर शब्द कळवते पडतात. माझ्या जीवनात किती अति आनंद झालेला आहे. काही हरकत नाहीये. वेळ लावताच ब्राह्मणाला बोलावून घ्या आणि माझ्या लग्नाची तयारी करा. काही हरकत नाहीये, तू राज्यामध्ये निवांत बघ. ब्राह्मण त्याला बोलवून घ्या. बाबा तात्या. तात्या म्हणजे कोण? माझा तुझका. काही हरकत नाही. म्हणजे काका. हा काका. वरच्या आलीचा काका ना. अरे तुम्हाला लाज वाटत नाही. आम्ही लाज जिंकली काकांना.
देवाची सिद्धी करायची आपली. हे सुकाळी का सांगतो लग्न जेवण आहे. जेवण आहे आपण जेवण ठेवलेलं सारे शेजारीचे भोजडीचे जेवण लगेच नाही लग्न झाल्यानंतर भिंत काढायची भिंत आणि चिंता काढायची आहे. कोणाची काढायची आहे? कुत्रा कुत्रीची आणि ब्राह्मणाला जेवणासाठी बोलायला कुत्रीची आणि कुत्र्याची हा नाही नाही मग चिंता काढायची आहे. हा कोणाची काढायची हे म्हणतो कुत्रीची काढायची. नवरा नवरीची बरोबर हा क्षण आहे. एक दिवसात भिंत निघाले पाहिजे म्हणजे कोणाचं चिंता? बोलच भिंत त्याला बोलच चिंता म्हणता. हा पण दक्षिणा कोण देणार आहे? दक्षिणा आम्हीच देणार राजाचा मुलगा राजाचा मुलगा आहे बरोबर आहे. राजाची मुलं आहोत. हा राजाची मुलं पण त्यांचे नाव काय आहे? मुलाचं नाव काय आहे? राजाची मुलं राजाची मुलं. जशी गुलाबाची फुलं राजाची मुलं कशी गुलाबाची फुलं. राजाची मुलं जशी गुलाबाची फुलं राजाची मुलं कशी गुलाबाची फुलं. तुम्ही मुलं काढते तशी कुत्रीची फुलं तू आमच्या दरबार झाला मला शेजारीस चिंता जमा काय वेळा काय करतोस. अरे मुलीचं नाव काय आहे? सांगतो हा सांगून दे. सांगतो ना सांग 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 पटकन सांग. ओ कामका अरे त्यांनी काय आणलं? ए जाऊ द्या. पण मुलीचं नाव मुलाचं नाव असं नाही हातात नाही. अरे पण काय पाचाळ होते लय नाचू नको मुलाचं नाव काय आहे? मुलाचं नाव मुलाचं नाव ऋतुदेव राहते ऋतुदेव आहे. हा आणि मुलीचं नाव काय आहे? मुलीचं नाव मदरसा माझ्या राखावर. मदरसा खातो का अंड्याचा रसा अरे अंडा खाते. अंडा खाते. अंडा खाते काय करते हे काका अंडा खाते अंडा इथं बैरवला तसं मंदिर आहे ना अंडा खाते. आता लोक चिंता काढून हे चिंता हा चिंता करा. काढायची लवकर. अरे हे काय म्हणतील लोक? तुझं पंचांगणात भेट पंचांगणात फाटले होताना सुटले बाबनाचे बाबाचे ए वाचे तू काय? ए अरे सू केली सू. ए बाबा जात्या तुम्ही पुण्य मागून करता का हे काका हे वासनाचं तू पंची करतो रे. बस. हा कोणाची चिंता आहे? हा सांग पटकन. वार रविवार येतोय. हा रविवार रविवारी सकाळी हा 10 वाजता हा साखरपुडा होईल. साखरपुडा 10 वाजता 10 वाजता हा तुझ्या बापानी गेला होता का हॅलो हा काय झालं? अरे माझी बायको 10 वाजता उठती संडासला कधी जाती 11 वाजता आणि तिने कधी यायचं लग्नाला लेट काका तुला कळतं का मारुती मधरकर यांची बायको सकाळी संडासला 10 वाजता जाती आणि 10 वाजता साखरपुडा येईल कधी. अरे मग तिला म्हणायचं त्याला लवकर उठ ना. नाही टाइम फिक्स आहे टाइमाच्या बाहेर जायचं. लेट हा, त्याला उचल. 1 वाजता धरू. काका, पुढं जा. 1 वाजता धरू. हा आणि त्याला लागून हा 2 वाजून 47 मिनिटांनी हल्ली लागतील. बर आणि त्याला लागून हा. 6 वाजून 35 मिनिटांनी शुभवडू होईल. ह्या लोकांना
लग्नाची तारीख करा. आणखी नोट लावून घ्या. डोंगरवाडी बाळा हीच काय रे, डोंगरवाडी बाळा हीच काय रे. काका आमचं वळण लांब जायचे. लांब जायचं आहे. चांगलं लावून घ्या. पाय पाय जायचं डोंगर अक्षर वाटतो आणि अक्षता कशी दिसशील सगळ्यांना पोचली पाहिजे. अरे सगळ्यांना देतो. या घ्या तुम्हाला, या घ्या तुम्हाला, या घ्या तुम्हाला, या घ्या तुम्हाला, या घ्या तुम्हाला. बरोबर आहे. तुम्हाला भेटलं का? अरे नवरीचा मामा कुठं आहे? नवरीचा मामा आहे ना? नवरीचा मामा, नवरीचा मामा आहे ना? आहे ना? आमचे मामा इथे आहेत ना. ते म्हणते. मात्र मामा यावरती. हा, आता वर येऊन येऊन म्हणावं बाळ सगळं हे झालं. सगळ्यांना अक्षर भेटलेत ना? चला, या. नसन भेटले ना, कवळं कवळं दगडी घ्या आणि बाप नमस्कार करा. चला, या. मामा चला. ते नवरदेवाचे जुने जुने. हे जुने मामा आहेत ते. काय हो राहिले? अरे मागे जाऊ. अरे ये मागे, मागे. अरे मला संडासला आली जाऊन जा. अरे संडासला आली तर वैश बंदर आमच्या विधी करत लग्न लावून घे.
लग्न लागले चला मुलीला भाव नाव घ्या नाव घ्यायला लागतं मुलीला भाव महाराज या नाव घ्या सेवका हा कशा कथा बोललात नाव घ्यायचं म्हणजे सेवका हा लग्नाचं कार्य पार पडल्यानंतर हा नवऱ्याने नवऱ्या मुलीने नावं घ्यायची असतात घेऊया हा ऐकलं चांगलं घेणार मामा म्हटलं चांगलं घे ऐकलं का पुढं सेवका इथं मला इथं दिसणार तिकडे दिसणार ठीक आहे उभा झाला तळ्यात नजर गेली माळ्यात पुष्प फुलांचा हार मदनाच्या गळ्यात वा 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 बोला 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 ये बाई ये तुला राजाच्या घरात घातली ये ये नाव घे बाई नाव हा घे नाव घेऊ का घे शंकराच्या पिंडीला बेलभाते वाकून हा शंकराच्या पिंडीला बेलभाते वाकून हा ऋतुराजांचं नाव घेते त्या सर्वांचा मान याला म्हणतात ना ए करवल्ली करवल्ली ए करवल्ली 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 नाव घे नाव घे सातारावनाला कंदी पेडा हा सातारावनाला कंदी पेडा हा मी तुझी म्हैस तू माझा काय रेडा काय चुकलं तिचं आमचा जोडा कसा दिसतोय रे तुमचा जोडा ना म्हशीचा टोन घ्या ए काका ए तुला काय हाडा मारायला तिकडे काय तास करतोय ए रे बाबा ऐकायचं का आला आला रुखवत आला रुखवत डोंगरानी डोंगरानी आणि कलावडीचं डोकं इकडं लोखंडी अरे असं काका बोलला हे तू नाव घे तुला तुला काय का आहे ना मी सपोर्ट देतो तुला चांगलं घे देवाचं घे थर्माकोलच्या ताटात प्लॅस्टिकचा पेला थर्माकोलच्या कागदावर हा थर्मा काय टाटा थर्माकोलच्या ताटात प्लॅस्टिकचा पेला वा तुकाराम मेला म्हणून हा मारुती महाराज इकडे त्या मारुती महाराजाचा कितवा नंबर आहे आता हा 1 2 3 4 5 6 तिकडं जीव घाबरा बाई जीव असू दे लग्न पार पडले व्यवस्थित सगळं त्यांचं ते बोलून दे आपण साईडला बसू बाबा लग्नाचं कार्य पार पडलेलं आहे परंतु नीतीनियमाप्रमाणे मला असं वाटत आहे की अर्जुन चालू होण्याचं रक्षण करावं कारण बाबा लहान असल्यापासून तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्याप्रमाणे वागत आलेलो नाही बाळा अरे आता तुझं लग्न झालेलं आहे ही सर्वात परपंचाची जबाबदारी ती तुझ्यावरती सोपवलेली आहे बाबा बरोबर आहे तू लहानपणीच माझी असताना यांनी मला सोडून गेलेली आहे तेव्हापासून बाबा तुम्ही तर हाताच्या फुलाप्रमाणे माझा सांभाळ केलेला आहे कुठल्याही गोष्टीची करता भासू दिली नाहीये आपण विचारताच नारळण्याच्या मार्गाला जायचं बाबा बाबा आपण सांगत आहात की आजपासून तुम्ही आरंभीचा धर्माचं रक्षण करणार नाहीत हे माझ्या बुद्धीला पटत नाहीये हा पण धर्मामध्ये स्वस्त कसा मी माझ्या मसराचा विचार घेतो आणि अरण्याच्या मार्गाने आजपर्यंत अरण्यामध्ये जाताना त्या जन्मदित्या पित्याचा विचार घ्यायचा आणि नंतर अरण्याचा मार्ग क्रमांक करायचा त्या पित्याची जबाबदारी संपलेली आहे आता तुला विचार घ्यायचा आहे त्या असताना तुझ्या धर्मपत्नीचा विचार घे आणि अरण्याचा मार्ग क्रमांक कर तुझ्या पाठीशी
या देवपालीच्या पित्याचा आशीर्वाद सदैव राहील. हो बाबा, आपल्या हाताने शब्द कानावरती पडतात. माझ्या जीवाला किती समाधान झालेला आहे. आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीचे आहे. किती भाग्यवान आहे की आज माझा असणाऱ्या पित्याला मोठ्या बरोबर सांगितलं की अरण्याच्या बागेला जात असताना आपल्या पत्नीचा विचार केला. ठीक आहे बाबा, आपण जाऊन शांत बसा पाहू. काही हरकत नाहीये. बाबाच्या सल्ल्यावरून आपल्या बरोबरचा विचार घेतो आणि समोरच्या अरण्याच्या मार्गाला जात आहे. परंतु ह्या ठिकाणी माझे दोन सेवक आहे. यांना मात्र दरबारच्या बाहेर पाठवलं पाहिजे आणि अरण्याच्या मार्गाने गेलं पाहिजे. सेवका, ए सेवका, सेवका, अरे तुला म्हणतोय. सेवका, माझं लग्नाचा कार्य पार पडलं नाही. लग्न हा पडलं की सेवका, माझ्या पत्नीसंग तुला प्रमाणे 2 वर्षी बोलायचे आहे. काय म्हणले? माझ्या पत्नीसंग फक्त 2 मिनिटं प्रेमाच्या गोष्टी बोलायच्या आहेत. म्हणजे आपल्या पत्नी सांगा. मग अरे आपली नाही, आता मला सांगा, तुम्ही कुणाचे? तुमचेच. महाराज कुणाचे? तुमचेच. आमचेच ना? होय ना? आम्ही दोघं. अरे आमचेच. तुमचेच आहे ना? होय. म्हणजे बायको कुणाची? तुमचीच. हा कसा 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 आणि दे. अरे तसं नाहीये, मग ती माझी धर्मपत्नी आहे. धर्मपत्नी? होय. तुम्ही तर म्हणले ना पुढे झाले. दरबारच्या घराला 2 मिनिटं जायचंय. का? अरे माझ्या पत्नीसंग मला प्रेमाची 2 गोष्टी आम्ही बोलायच्या. काय मध्ये काय बोलणार घालणार आहे का? आम्ही काय बघणार नाही काय नाही. अरे तसं नाहीये. आम्हाला तसं हलकट समज नाही. सेवका, हा. अरे फक्त 2 मिनिटं पुढे जा. 2 मिनिटं. होय. जास्ती जर गडबड गोंधळ झाला तर आम्ही दगडी घालून जाऊ पूजा करू. हा. तसं नाहीये. मग अरे फक्त 2 मिनिटं प्रेमाची 2 गोष्टी बोलणार हा. आणि समोरच्या अरण्याच्या बागेला निघून जाणार आहे. कारण का माहिती का, नवीन नवीन जास्ती वेळ खायचा नसतो. तू जातोयस की नाही? बरं, मी काय म्हणतो, काय? तुम्ही बोला सगळं काय गोष्टी काय काय बोलायचं ते बोला. बरोबर आहे. एक काम करा, तुम्ही घरी हळदी कुंकू घ्या, नारळ घ्या, अगरबत्ती घ्या, काय सगळं वाहा पूजा अर्चा करा, नंतर बोलायला सुरुवात करा. तुला फक्त 2 मिनिटं जायला सांगितलंय. काय होतंय? तुम्ही वडून वडून बघत राहा. समजी नाही का असं? जातो की? जातो ना? एवढी भांडणं. काय होतंय? पोराला लागले. जाण्याबद्दल शंका नाही. मग पण मी एक काम करतो, काय? एक 9 महिने आपली बायको नेऊ का? एक तर गेलेला आहे, हा लहान आहे, पण लोकांना फार हुशार आहे. रात्री 2 दिवस झोपला नाही म्हणायचा.
अरे सेवका मी समोर ये. म्हणजे मला बोलवलं. होय तुलाच बोलवलेलं आहे. मला वाटलं मलाच बोलवलं. अरे तुलाच बोलवलेलं आहे. येतो ना. समोर ये. एवढं जावाचा काय ना. सेवका हा तुला तर माहितच आहे हा की लग्नाचा कारोबार पडलेला आहे. म्हणजे लग्न झाले. होय चांगला आनंदात झालं ना लग्न. का नाहीये. होय ना. होय सेवका हा त्यासाठी तुम्ही फक्त 2 मिनिट दरबाराच्या बाहेर जायचं आहोत. म्हणजे 2 मिनिटं होय सेवका जातो. मग जा लवकर. एवढं काय जावं. काय लगेच जातो. मग काय करणार. मी इथं बसल्याने काय होईल. मी डोळं झाकून घेईन. तसं नाही. अरे सेवका पती आणि पत्नी प्रेमाची 2 गोष्टी म्हणून असताना दुसऱ्याच्या डोळ्याला पाप असतंय. का मी झाकून घेईन. अरे फक्त 2 मिनिटं जा. मी काय म्हणतो. काय. महाराज तुम्ही प्रेम करता. होय प्रेम झाले लग्न झाले. बरोबर आहे. प्रेम म्हणजे प्रेमाच्या गोष्टी बोलणार. म्हणजे कशा बोलणार. कशा रे. कशा बोलणार. सेवका अशा बोलणार. अरे प्रेमाच्या गोष्टी आम्ही बोलणार. तू फक्त 2 मिनिटं जा. म्हणजे अशा बोलणार का. अरे आम्ही कशाही बोलू फक्त 2 मिनिटं जा. नाही तुम्हाला माहिती नसेल तर मी शिकून देऊ का. तुला सांगितलं तेवढंच करायचंय. जा लवकर. एक करतो 2 मिनिटं नाही 4 दिवस मी बाहेर जातो. मग तुमची वरच म्हणून तिकडे जायचं तो. बरोबर आहे. हा लग्न झालं ना पण तुला माझी ओळख गाजवायची आहे. मी तिकडेच जायचं तो. त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे. एक करा ना. नवटाक आमटा आमचा काय बारीक कोण आहे का चौका. मग काय पाहिजे. नवटाक हे अरे नवटा म्हणजे आम्हाला समज नाहीये. 90. 90 हा 90 म्हणजे 90. सेवका. अरे दारू. हा दारू. आता कसं कळलं. अरे दारू ही वाईट आहे. हा दारू आले का ते प्रपंच उद्ध्वस्त झालेले आहोत. कोण म्हणतो दारू आहे की. काय हा म्हणजे दारू चांगली आहे. हा कशी काय. दारू पासून लय पाहिजे. म्हणजे दारूपासून फायदे आहेत भरपूर. कोणते सांगून दे. हा सांगून देऊ. होय ना. दारू पिणारा माणूस कधी म्हातारा होत नाही. म्हणजे दारू पिणारा माणूस कधी म्हातारा होता याचं कारण. अजिबात म्हातारा होत नाही. अरे याचं कारण कुठलं. कारण तो पिऊन तरुणपणी पुचकून जातो. सेवा बरोबर आहे. आणि दुसरा दारू पिणाऱ्या माणसाच्या घरी कधी चोरी होत नाही. ए सेवका वेडा आहे. हा? अरे दारू पिणाऱ्या माणसाच्या घरी कधी चोरी होते याचं कारण. हा? कारण त्यांनी ना घरामध्ये काही भांडी कोंडी सगळी इकून टाकलेली असतात. सोनं नाणं इकून टाकलं असतं. मग चोरांना वाटतं का याच्या घरात काय आपल्याला भेटेल का. हुशार आहे. हा सेवका. आणि तिसरा फायदा. तिसरा फायदा लय मोठा आहे. कोणता रे. दारू पिणाऱ्या माणसाला ना अजिबात कधी कुत्र चावणार नाही. हा सेवका येणार. हा दारू पिणाऱ्या माणसाला कधी कुत्रं चावून द्यायचं कारण. कारण तो पिऊन आलेला असतो. त्याला रस्ताच फुलत नाही चालायला. कुत्र त्याच्या अंगावर भुकत असतं. त्या कुत्र्याला वाटतं आपल्या अंगावर पडन. त्याच्यामुळे कुत्रच लांब. वा सेवका फार हुशार आहे. काही हरकत नाहीये. मला सर्व काही समजले. हा फक्त 2 मिनिटं दरवाजा बाहेर जायचं. बरं. 90 ठीक आहे सेवका काही हरकत नाहीये. 90 पेनार. फक्त 90 दा. हा 90 कमी पडली तर अजून 90 पण. ती 90 घेऊन पाहिजे. अजून 90 पेन. तुमची वरच म्हणून काही हरकत नाहीये. 4 दिवस येणारच नाही. आपल्या तिजोरीमधून हा. 1000 रुपये घेऊन जा. तिजोरीमध्ये होय. काय चावा 4 दिवस जायचं म्हणा की तिजोरीच बांधून देतात. घेऊन जायचंय. 1000 रुपये. होय. जाऊ. जा लवकर. हा अरे जा. जातो ना. अरे तुझ्या मला काय डोकं आपटू की काय. डॉक्टर राहतो का. मग 1000 रुपये पाहिजे. अरे 1000 रुपये मला पुरणार आहे का. अरे 1000 रुपये तू काय करतोस. हा 1000 रुपये मी धाब्यावर बसलो तर 1000 रुपये चकनाच खातो. 1000 रुपये चकना खातात. हा अरे चकना तरी काय खातात. बदाम पिस्त्याशिवाय खात नाही मी. बरोबर आहे. हा पदार्थ त्याशिवाय खात नाही आणि देशी दारू शिवाय पित नाही. अरे त्याच्यामध्येच राम आहे. म्हणजे देशी मध्ये राम आहे. हा का रे. किती फेरी इंग्लिश. किती प्यावी इंग्लिश. किती फेरी इंग्लिश. काही केल्या चढत नाही. काही केलं चढत नाही.
देशी आपली जराशी पेरवी 2-2 दिवस होत प्रेमाचा व्यवस्थित बोला तू बोलून तशी दवारा बघा तुम्ही लाडू खा माझ्या लाडू खायचाय गुलाबजाम खा गुलाबजाम खायचाय हा जिलेबी खा जिलेबी खायची आहे परंतु बाग खाली सांडू नका असं म्हणलं बाप दवा कर अरे झाला कर प्रेमाचा व्यवस्थित सांगून देऊ का ए कष्टाकडे सांगायला जाता झाला कर तू विसरला होता अरे सुका आणि पुन्हा मागायला बस म्हणून जात असताना तुला लहानपणापासून सवय आहे लहानपणापासून तुमच्या दरबारमध्ये नोकरी केलेली का नाहीये हा शिवका टाटा वरती हात करायचा अरे आता हात वर जाणार नाही टाटा होय जातो काही हरकत नाहीये आता सरांचा गेलेला आहे मात्र तुला प्रेमाच्या दोन गोष्टी बाय बाय शिवका बाय 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 ठीक आहे जातो वर हात करून बाय बाय जा मात्र जा पहिल्या ठीक आहे सेवा गेल्यात मद्रासा बोला ना माझ्या सगळं प्रेमानं धरून मी महाराजांकडनं 1000 रुपये आणले तुला नाही देणार म्हणजे मला नाही देणार पण मी पण नाही चॅप्टर आहे मी साधा गावभर फोन करणार पण तो म्हणला महाराजांचं झापूक झुपूक चालू असेल कधीच काय बोलतो तो म्हणला त्या बावराचं काय ऐकू नको कारण ते पैसे देणार नॉर्मल करणार आहे तू एक काम कर बरं पुढे लावून त्या बाबाच्याकडनं 1000 रुपये काढून आण. सेवका अरे तू गेला तर पुन्हा माघारी आला तिचं कारण काय रे तुम्ही डेबिट केला 1000 रुपये दिले तुला किती पाहिजे मला नको का अरे सेवका हा? काय हरकत नाहीये नाही त्याचा केला तुम्ही लाड बरोबर आहे काय कधी झापूक झुपूक पण करतो आणि त्याचा केला लाड तुम्ही मग सगळ्या डोक्यावर कशाची रे याची सेवका हा तू कसं करता आला त्याचं कारण मला 1000 रुपये दे ना काही हरकत नाहीये तुमच्या नावाने थोडंसं पितो खातो तू मला लाडका सहज आहे साऱ्या मला फुगवतो ए मग तुमच्या नावाने 1000 रुपये घेऊन जा 1000 होय ना फक्त का रे 1000 मग 1000 आम्हाला पुरतात का काय करतोस काय आम्ही काम शर्मा सुट्टी गेलो तर साईपर्यंत ते 1000चं पण वाटलं करतो ठीक आहे सेवका हा? फक्त आपली बाकी राहिलेला आहेत काय जातोयस ना जा लवकर. जाऊ का होय जाऊ का जा लवकर. एक काम करा मी जातो मला पप्पी द्या ना तुम्ही पवार साहेब कोट्या शेत चला या लवकर पवार मद्रासा हे माझे लाडके सेवक आहेत लहानपणापासून त्याला विनोद करण्याची सवय लगेच लाड. बायको मला जेवायला वाट. बायको इकडे जेवायला वाट. बायको अरे घर अरे ही काय बायको आहे का अरे दरबारात आला नाही मला वाटलं बायकोच आहे. ए! जाऊ तुमच्या मी शटातलं जाऊ मला कळलं अरे पुन्हा माघारी आला त्याचं कारण काय म्हणजे
काय सांगायचे जोडदार मला भेटला. मला जोडदार भेटलेले आहे. हा मग काय म्हटलं? तो म्हणला महाराजांना फोन झालं. अरे सेवका अजून प्रभात दोन गोष्टी बोलत नाहीये आणि आम्हाला मुलगा झालं. हा तो म्हणला मग त्याचे मला हरामखोर त्यासाठी तू काय केलंस? हा मुलगा झाला मी तुम्हाला. होय सेवका. अरे आज नाही उद्या मुलगा होईल. आज नाही उद्या. होय. उद्या किती वाजता होईल? काय कोंबडी आहे का रे? सेवका हा. तू मुलासाठी काय केलंस? हा मी पाळणापाठ केला होय. वा सेवका हा. तू फार हुशार आहे. हा पाळणापाठ केला ना. म्हणजे मुलासाठी पाळणापाठ केलास? हा कसं काय सांगू दे. पहिल्या दिवशी जन्मला बाळ, पहिल्या दिवशी जन्मला बाळ, दुसऱ्या दिवशी हातया केला, दुसऱ्या दिवशी हातया केला, तिसऱ्या दिवशी हात पाताळा. एकाने जमत नाही का? हा? शुद्धी होते असतात हराम करा. काय झालं? कसा पाळणापाठ केलास? काय झालं? पहिल्या दिवशी जन्मन बाळ, दुसऱ्या दिवशी खाता येईल, तिसऱ्या दिवशी हात पाताळा. जातो ना जातो मी एकटाच होतो. होय सेवका. हा तिला गाडी करून नेली असते. सेवका ते बंद झालं का? या लोका. मदरसा बोला ना रे. मला सेवकाचा राग मारून धरू नका. नाही हो. एक काम करणार आहे. सकाळची वेळ आहे पण असं वाटत आहे की नित्यनेम्या प्रमाणात अरण्याच्या मार्गाने जावं आणि होमाचं रक्षण करावं. काय? होय ना? हो राजे. आपल्या लग्नाचा आत्ताच झालंय. होय. अहो माझ्या मनाची भावना, माझं मन तर काय आहे. लगेच तुम्ही अरण्याच्या मार्गाला निघालात. होय. मद्रसा काय हरकत नाहीये. तू एक स्त्री आहेस. तुला मन आहे, भावना आहे. त्या मन भावनेचा आम्ही विचार केलेला. कारण की मद्रसा तू लक्ष्मीच्या भावनेने सुखाने संसार जगवण्यासाठी आमच्या दरबारामध्ये आलेली आहात आणि तुला सोडून जाणार हे माझ्यासारख्याला शोभत नाहीये. परंतु करणार काय? माझ्या पित्याने माझं वचन केलेलं आहे की जोपर्यंत तू दोघांच्या देहामध्ये जीव आहे तोपर्यंत मात्र मी अरण्याच्या मार्गाने जाणार आहे, होमाचं रक्षण करणार आहे आणि साधू संतांचा सांभाळ करणार आहे. याचा तुम्हाला सांभाळलं तेव्हा चल पाहू. असं म्हणताय. होय. पण राजे तुम्ही गेला तर स्वतःची काळजी घ्या. काही हरकत नाहीये. तू हे कर. ज्यावेळेस मी दरबाराच्या बाहेर जाणार आहे त्यावेळेस मात्र माझ्या असणारा बाबा आता वयोवर्ण झालेला माझ्या घरी माझी असणारी आई नाहीये. त्या प्रमाणात तू एक पित्यासारखी त्याची चांगल्या प्रकारे काळजी घे. कुठल्या गोष्टीची कमतरता भासू देऊ नको. नाही राजे तुम्ही कशाची काळजी करू नका. चल भाऊ. चला. जय आलोक निरंजन. मित्र तुम्ही मला ओळखलंच असेल. नाही ओळखणार. ह्याच ऋतुराजाने माझा भाचा खून केलाय आणि ह्या ठिकाणी पती सुखाचा आनंद भोगतोय, लग्न लावतोय आणि ह्यात जीवन जगतोय. सानेच्या घरावर गाढवाचा नाकार फिरवल्याशिवाय हा साधू महाराज कधीच राहणार नाही. हे साधू नाही. साधू कोणाला म्हणतात? काम समर्थ धमांकार सगळ्यांना धुवून टाकतो तो असतो साधू. आणि ह्याचा मेहनत करायला आलो साधूचा भाऊ साधू तर धुवून जातो.
कारण भारी युवराज तू अज्ञान आहेस. अरे हे कलियुग आहे. पुण्यवंत पाठवती नेला तरी तो भाग्यवंत गेला. चोरट्याचा बहुमान वाढवून कीर्तिवानाचा अपमान केला. हे मला वाटते. पण तू ह्या संत वाङ्मयाला सोडून तू संसारात गुंतलायस आणि पती सुखाचा लाभ घेऊन तू अगदी आनंदात रमून गेलायस. बाळा तुला माहित आहे अरे तुमच्या राज्यात काय चाललंय. तुमच्या राज्यात वेळेवर पाऊस पडत नाही. गाई गुरांना चारा मिळत नाही. वासरे अन्न पाण्या वाचून तर करतात. काय पापाचा जोर वाढलाय. आणि म्हणे तुम्ही पुण्य करता आणि राज्य लोक कसले तुम्ही राज्य लोक हो तुमच्या नाही नाही गुरु महाराज हे आपण काय बोलतात. आज भावनाच्या भावना जाऊन मी ती नेमाला आनंदाच्या भागाने हेडू होमाचं रक्षण करत आहे. आणि आज या भूतलावरती आपल्याला वेळेवरती पडत नाही म्हणून गाई गुरे पशु पक्षी अगदी पाण्या वाचून तडफड करताय म्हणायचा. होय राजा. पशु प्राणी किडा मुंगे झाले 84 लक्ष येऊन अन्न पाण्या वाचून तळमळ करतात. नाही नाही गुरु महाराज त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे. कारण असताना देवाच्या वेळेवरती पडा हा ऋतुध्वजा स्वतःचा प्राण देण्यासाठी तयार आहे. आपण मागून तर पहा. राजा तू तुझ्या प्रजेच्या जीवनाकरता मला मागं ते देशील का नाहीये. आणि मला काही नको. मला फक्त